अवकाळी पावसाने घराचे छत्र हरपले. ऐन पावसाळ्यात कुटुंबियांवर उपासमारीची वेळ. मागील 7 दिवसांपासून महाराष्ट्रासह कोकणात वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातच काही ठिकाणी विजा पडून निष्पाप जीवांचा मृत्यू देखील झाला आहे. पोलादपूर तालुक्यातील चरई येथे 19 मे 2024 रोजी सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने मैजबीन अहमद मजगणकर या महिलेच्या घराचे छत्र संपूर्णपणे उडवून गेले आहे. घरातील अन्नधान्य भिजले असून विद्युत वाहक तारा तुटून पडल्याने वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे. मैजबीन मजगणकर यांच्या कुटुंबात 11 जण राहत असून आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उपासमारीची वेळ आली आहे. संबंधित प्रशासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने मदत करावी अशी साद हे गरीब कुटुंबीय घालत आहे. विस्टा न्यूज मराठीशी बोलताना या कुटुंबियांना आपल्या व्यथा मांडल्या आहेत. मुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर. मी चरेवर्षी बोलते. मैजबीन अहमद मजगणकर. माझी कारच्या पावसातला बहुत नुकसानी झाले आहे. मी रोज कमवणार रोज खाणारी बाई बोलू. माझे धान्य बिन्य सगळं भरपूर भिजलं आहे. माझे पत्रे उडून गेले सगळे. आम्ही उघड्यावर बसलो आहे. रात्रभर पोरा माझी पावसातलं बहार बसलेली. माझा करता कमवता कोण नाही. मी एक कमवणार 11 माणसं बसणार खाणारा बसून खाणारा. माझा कोण नाही, मुलं नाही, मग ती नाही, कोण नाही. मी एकटी कमवणार. 12 माणसांचं पोट भरतो. माझं सगळी नुकसानी झाली. माझ्या घराचं काय राहिलेलं नाही. माझं पती पण वाढलेला आहे. तेव्हा मला शासनाने काहीतरी माझ्या मुलांसाठी काहीतरी मदत केली पाहिजे. आणि आता ह्या संध्याकाळ जर पाऊस आला तर माझ्या घरात परत पाण्यात पाणी होणार. आम्ही रात्री पाण्यातला झोपलेली माझ्या मुलांना घेऊन बसून रात्र काढली. अन्न पाणी काहीच खाल्लं नव्हतं. आम्ही अशीच बसून राहिली. 3च्या नंतर सकाळी उठून आम्ही अशी भटोभटी वावसल्यासारखी वावते. आमची पत्र सगळं घराच्या वरती उडून गेलं. लाईट काटून गेली आमची, म्हणजे उडून गेली लाईट, वायरी बियरी सगळी. नक्की लहान माझी नक्की मुलं आहेत. तिचं कोण ना त्यांच्या मग आहे. मग माझ्या मुलांच्या मागं मीच कमवणार, मीच खाणारी नाही. आमदारांनी पण माझं थोडीफार केली पाहिजे. का की माझ्या मुलांनी माझी बघून जरा आमदारांनी गाववाल्या ह्यांनी सगळ्यांनी मदत केली पाहिजे. माझ्या घरावर पत्र पडलं पाहिजे. म्हणजे भीतीचं सगळं तर बिरं गेलं आहेत.